ब्रेक के बाद एक बार फिर से आप सभी का सी न्यूज भारत में स्वागत है। अहिल्यानगर के राहुरी तालुका के महैज गांव ग्राम पंचायत में सरपंच को लेकर विवाद बढ़ता जा रहा है। सरपंच सुजाता पवार पर भ्रष्टाचार के आरोप लगाए गए हैं। वहीं सरपंच पक्ष ने इन आरोपों को बेबुनियाद बताते हुए खुद को निर्दोष बताया है। मामले को लेकर गाँव की राजनीति में तनाव का माहौल बना है। महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के राहुरी तालुका स्थित महैज गांव ग्राम पंचायत में सरपंच सुजाता पवार को लेकर विवाद सामने आए हैं। कुछ ग्रामीणों और पूर्व सरपंच विजय विधाते की ओर से सरपंच पर भ्रष्टाचार के आरोप लगाए गए हैं और पूरे मामले की जांच कर कार्यवाही की मांग की गई है। पूर्व सरपंच विजय विधाते ने आरोप लगाया कि ग्राम पंचायत के कामकाज में पारदर्शिता की जांच होनी चाहिए और दोषियों पर कार्यवाही की जानी चाहिए। उन्होंने समाज और गांव के हित में प्रशासन से इस मामले को गंभीरता से लेने की अपील की है। वहीं सरपंच सुजाता पवार के समर्थकों ने आरोपों को गलत बताया है। उनका कहना है कि सुजाता पवार पहले भी 2013 से 2018 तक सरपंच रह चुकी हैं और वर्ष 2022 से दोबारा सरपंच पद पर कार्यरत हैं। समर्थकों का दावा है कि उन्होंने गांव के विकास और लोगों की सेवा को प्राथमिकता दी है। सरपंच पक्ष का कहना है कि यदि भ्रष्टाचार से जुड़ा कोई ठोस प्रमाण है तो उसे सामने लाया जाए। उन्होंने आरोप लगाया कि राजनीतिक विरोध के कारण उन्हें लगातार निशाना बनाया जा रहा है। मामले को लेकर गांव में आरोप प्रत्यारोप का दौर जारी है। कुछ लोगों की ओर से कानूनी कार्यवाही की बात भी कही गई है। वहीं ग्रामीणों की मांग है कि प्रशासन निष्पक्ष जांच कर सच्चाई सामने लाए और दोषी पाए जाने वालों पर कार्यवाही की जाए। विजय कोंडराम विधाते, राहणार म्हैसगाव, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर। मी या दृष्टीने शासनाला जागरूक करू इच्छितो की सरपंच सौ सुजाताताई अरुण पवार यांच्यावरती खोटे नाटे आरोप करून वारंवार हल्ले करण्याचे प्रयत्न करतात काही ठराविक थोडके गावगुंड, विघ्न संतुष्टी गावगुंड आणि यांचे अतिक्रमण काढण्याची जी प्रोसिजर राबवली होती त्या प्रोसिजरमध्ये त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढलेलं आहे। कुठल्याही प्रकारची तोडक किंवा JCP मार्फत कारवाई केली नाही। याचा राग मनात धरून हे विघ्न संतुष्टी वारंवार हल्ले करतात, पेपरला खोट्यानाट्या बातम्या टाकतात आणि वारंवार सरपंच मॅडम महिला असल्यामुळं तिच्यावरती अन्याय करण्याचा प्रयत्न करतात। ग्रामसभेत आरडाओरडे करतात आणि ठराविक 10-5च लोक आहेत की जे असे आहेत का गावगुंड आहेत। त्यांनी शासनाने त्यांचा बंदोबस्त करावा। सरपंच महिला हे पद गावाच्या विकासासाठी निवडून आलेल्या प्रथम नागरिक आहेत, त्यांचा मान सन्मान ठेवण्यात यावा। इथून मागही या गावगुंडांनी वारंवार बऱ्याचशा गुन्हे केलेले आहेत, त्यांना जेल पण भोगलेली आहे, तरी ते काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत। तरी सदर या गावगुंडाचा व गावाच्या विकासात खीळ घालणाऱ्या गावपुढाऱ्यांचा ताबडतोब बंदोबस्त करावा ही शासनाला विनंती करतो। सरपंच हा करप्ट असला तर अवश्य त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यास ते समर्थ आहेत। सरपंचाला जाणून बुजून तकलीफ देणे, रात्री अपरात्री दंबाजी करणे अशा कुठल्याही प्रकारच्या घटना घडू नयेत ही शासनाला माझी कळकळीची व हात जोडून विनंती आणि यावरती लक्ष केंद्रित करावा ही नम्र विनंती। पवार, राहणार म्हैसगाव। माझी पत्नी 2013 ते 2018 या कालावधीमध्ये सुद्धा सरपंच होती, परंतु आधी आम्ही प्रामाणिकपणाने गावाची सेवा करीत आलेला आहे। पण गावामध्ये काही गुंड लोक आहेत, गुंड प्रकृतीचे असल्यामुळं यांची मानसिकता माणसाला नेहमी तकलीफ देण्याची मानसिकता असल्यामुळं आमच्या घरावर या ठिकाणी विनाकारण हल्ले करणे, आम्ही जे काम नियमामध्ये असेल तेच काम आत्तापर्यंत करीत आलेलो आहे आणि कुठल्याही लाभार्थ्याकडून कुठल्या प्रकारचे 2 रुपये कधी घेतलेले नाही आहे। आत्तापर्यंत जी सत्ता यांच्याकडून गेलेली आहे ती केवळ सर्वसाधारण गोरगरीब लोक आमच्या मागं असल्यामुळं ही सत्ता पूर्णपणे 10 ते 15 वर्षापासून आमच्या ताब्यात आहे आणि प्रामाणिकपणा आमचा लोकांना जनतेला माहिती असल्यामुळं प्रामाणिकपणाचं काम आम्ही या ठिकाणी करीत असतो। त्या ठिकाणी भरपूर असे गावामध्ये कोट्यवधी रुपयाचे कामं झालेले आहेत, पण कुठल्याही कामामध्ये आम्ही कधीही कुठलाही अपहार केलेला नाही व कुठलाही भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला नाही। ह्या गुंडांनी आत्तापर्यंत अनेक वेळेस 2018 पासून तर 2025-26पर्यंत आत्तापर्यंत चौकशा लावलेल्या आहेत। आमच्याकडं एवढ्या चौकशा लावून कुठल्या प्रकारचा कुठलाही अपहार दिसला नाही आणि 2025पर्यंत ग्रामपंचायतचा 1-1 रुपयाचा आम्ही या ठिकाणी ऑडिट करून सर्व ऑडिटरने ऑडिट करून या ठिकाणी ऑडिट नोटसुद्धा आपल्याला म्हैसगावच्या ग्रामपंचायतला दिलेले आहे।
त्यामुळं ह्या गावगुंडाळांचा एकच विषय आहे, फक्त कामं गावामध्ये होऊन द्यायचे नाही आणि गावाचे नुकसान करायची आणि गावाची हानी करायची आणि गावाची बदनामी झाल्यामुळं ह्या ठिकाणी कुठलाही ग्रामसेवक ह्या ठिकाणी येऊ शकत नाही आणि ग्रामसेवकालासुद्धा ह्या ठिकाणी अतिक्रम काढल्यामुळं विनाकारण काही कारण नसताना त्याला मारहाण करून आमच्यासुद्धा घरावर हल्ला करून ह्या ठिकाणी आमच्या पुतण्याला मारहाण झाली, आमच्यावर वेळोवेळी हल्ले झाले. किती वर्षापूर्वी झाली ती घटना? हे 2025 साली झालेलं आहे आणि अशा घटना वारंवार घडत असून आम्ही याचे निवेदन SP ला, पोलीस स्टेशन राहुरीला, DYSP ला सर्वांना निवेदन दिलेले आहेत. यांनी कारवाई नाही केलं काय? तर यांनी आत्तापर्यंत यांच्यावर कारवाई करून आता कोर्टामध्ये केस चालू आहे, परंतु यांची अजूनही दहशत काय थांबलेली नाही आहे. हे अजूनही दहशत करतात. गाडीवर आल्यानंतर पाठला करायचा, शिव्या गाळ्या करायच्या, सरपंचाची बदनामी करायची, अपहाराचे खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे. याच्यामध्ये 3-4 वर्षापासून याला कुठेही काही सापडलं नाही, पण विनाकारण तकलीफ देऊन आमच्या कुटुंबाची हानी करण्याचं काम चालवलेलं आहे. तर आमची अधिकाऱ्यांनाही आणि पोलीस खात्यांना आणि SP साहेबांना विनंती आहे, ह्या लोकांचा वेळेत बंदोबस्त करून आम्हाला न्याय देण्यात यावा आणि आमच्यावर जे खोटे नाटे आरोप लावलेले आहेत, याच्यातला एक जरी आरोप याच्यामध्ये सिद्ध जर झाला तर आम्ही आमच्या पदाचा हैतशनी राजीनामा देऊ शकतो आणि आमचा जर समजा कुठलाही आरोप जर आमच्यावर सिद्ध नाही झाला तर जिनी आमच्यावर आत्तापर्यंत खोटे नाटे आरोप करून गुन्हे केलेले आहेत तर यांचा आम्ही मानहानीचा दावा दाखल करून कोर्टामध्ये यांना खेचल्याशिवाय राहणार नाही. ही आता आमच्या याच्याशिवाय आमची पर्याय नाही राहिलेला, कारण यांचा वारंवार आम्ही यांना विनंती केलेली आहे. वारंवार ग्रामसभेमध्ये यांची दादागिरी असती, पुढेही महिला सरपंच असताना यांची दादागिरी करण्याचं काही काम नसताना जाणीवपूर्वक हे 4-2 जण आपले गोळा झाले म्हणजे यांनी फक्त राजकारण करायचं आणि आपले काहीतरी दादागिरी करून ह्या ठिकाणी गावामध्ये दहशत निर्माण करण्याचं काम करीत आहेत. आणि त्यामुळं आमचा अनेक वर्षापासून निधी पडून आहे. 15 आयुक्त आयोगाचे पैसे आमचे 50 ते 60 लाख रुपये पडून असल्यामुळं हे कामामध्ये नियमित अडथळे आणतात आणि अडथळे आणत असल्यामुळं कुठल्या प्रकारचा गावाचा विकास ह्या ठिकाणी गेले 2 वर्षापासून पूर्णपणे थांबलेला आहे. ह्या ठिकाणी कुठल्या ग्रामसेवक आला त्याला दादागिरी करायची, तू येऊ नको, तू कसं काम करतो पाहू, त्याला दादागिरी करून त्याला ह्या गावामध्ये थांबून द्यायचं नाही, अशा पद्धतीचं राजकारण ह्या ठिकाणी चाललेलं आहे. तुमची इथून पुढे दिशा काय? आता आमची एकच विनंती आहे, आमचा काय त्यांना चौकशी करून करण्याची काय इच्छा असेल ती सगळ्या चौकशी आमच्या झालेल्या आहेत आणि अजून काय चौकशा करायच्या असतील त्या चौकशीमध्ये जर आम्ही कुठं दोषी असेल तर तिन्ही दोषी आम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आणि त्या ठिकाणी दोषी जर झाले तर आम्ही आमच्या पदाचा लगेच राजीनामा देऊन आणि लगेच ह्या सेवेतून मुक्त होण्याला तयार आहे. पण परंतु जर आम्ही जर कुठं दोषी नसेल तर आम्ही याच्यावर मानहानीचा 2 कोटी रुपयाचा दावा राहुरी न्यायालयामध्ये दाखल करणार आहे. आमची यादीसुद्धा त्या ठिकाणी तयार आहे, कारण यांची आमच्यावर आरोप करण्याची मानसिकता पूर्णपणे ठरलेली आहे आणि यांचं फक्त षडयंत्र फक्त मानहानी करायची आणि बदनामी करायची एवढंच यांचं षडयंत्र आहे. याच्यापेक्षा गावात ते विकासाच्या बाबतीत काहीही बोलू शकत नाही आणि विकासाला कधी सहकार्य करू शकत नाही. यांनी आत्तापर्यंत सत्ता असताना 1ही रुपयाचं काम यांनी गावामध्ये यांना करता नाही आलं आणि आपल्या काळामध्ये कोट्यवधी रुपयाचे कामं या ठिकाणी झालेले आहेत आणि त्या कामाचं त्यांना श्रेय आपल्याला अरुण पवार व त्यांच्या सरपंच मॅडमला जातं व त्यांच्या बॉडीला जातं. त्यामुळं डोक्यात राग ठेवून हे काम करण्याचं काम ही तो करीत आहे. आणि आत्तापर्यंत गावामध्ये जे अतिक्रमाचा जे विषय आहे, ग्रामसेवक मॅडमनी कोर्टाने जे निर्णय दिला आणि कोर्टाच्या आदेशावरून त्या ठिकाणी अतिक्रम काढलेला आहे. अतिक्रमाचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही. कायद्याने पंचायत समिती हिने आदेश केला, कोर्टाने न्याय दिला आणि कोर्टाच्या आदेशावरून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये अतिक्रम काढायचा बंदोबस्त घेतला आणि आपले स्वतःचे अतिक्रम तिने केलेले त्यांच्या हाताने काढून घेतलेले आहे. आमचा आणि अतिक्रमाचा कुठल्याही प्रकारचा संबंध नसताना जाणीवपूर्वक आम्हाला फक्त हिटलरशाही वापरून या ठिकाणी दादागिरी करून आमची फक्त मानहानी करीत आहे. तरी आम्ही या आतापर्यंत शांत बसलेला आहे, पण यापुढे आम्ही काही शांत बसणार नाही. आम्ही लवकरच लवकर मानहानीचा दावा राहुरी न्यायालयामध्ये दाखल करणार आहे आणि कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळू शकतो हिची आम्हाला पूर्णपणे खात्री झालेली आहे. अहिल्यानगर से सीनू संवाददाता राव साहिब बरपे की रिपोर्ट। महसगांव ग्राम पंचायत का ये विवाद अब जांच और प्रशासनिक कार्यवाही की मांग तक पहुंच गया है। आरोप सही है या गलत, इसका फैसला निष्पक्ष जांच के बाद ही साफ हो पाएगा। फिलहाल गांव की राजनीति में ये मामला चर्चा का विषय बना हुआ है। खास रिपोर्ट में फिलहाल के लिए इतना ही। बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ। हर खबर आपके साथ, आपके हाथ।